I welcome you all to this free webinar conducted by Hira Institute of Wealth Management. First of all, सर्वात पहिल्यांदा शेअर मार्केट का शिकायचं, शेअर मार्केटची आवश्यकता काय, गरज काय, हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. आज जर तुम्ही विचाराल तर जवळपास आपल्या इंडियामध्ये कोविड पॅन्डेमिक नंतर नंबर ऑफ इन्व्हेस्टर आणि नंबर ऑफ ट्रेडर्स इन शेअर मार्केट हा काउंट वाढतोय. पण त्याच्यामध्ये जर आपण प्रत्यक्षात पाहिलं फ्युचर वरती बोलणार आहे, ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन हे ऍट ऍक्च्युअल असतंय काय, याच्यावरती आजच्या लेक्चरचा माझा मेजर फोकस असणार आहे. सो प्रथमतः काही स्टुडंट हे अगदी पार्टिसिपंट न्यूली जॉईन आहेत, त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा शेअर म्हणजे काय आणि शेअर मार्केट म्हणजे काय हे सांगतो आणि त्यानंतर मग मी डेरिव्हेटिव्ह मार्केट वरती शिफ्ट होतो. सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही विचार केला व्हॉट इज शेअर आणि व्हॉट इज शेअर मार्केट हे जर तुम्ही विचारलं तर आपणा सर्वांना माहित आहे की वेगवेगळ्या कंपन्या ह्या त्यांचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये विकत असतात. जसं की जर तुम्ही मला विचाराल तर एक गोष्ट आपल्या सर्वांना समजली पाहिजे की HDFC बँक आहे, ऍक्सिस बँक आहे किंवा हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, MRF चा स्टॉक आहे, यांचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी प्रोडक्ट्स आहेत, जे प्रोडक्ट आपण काय करतोय शेअर्स मध्ये कंपन्या त्यांचे प्रोडक्ट लोकांना विकतायत आणि ते विकलेल्या प्रोडक्ट्स वरती कंपन्या प्रॉफिट कमवतायत. मित्रांनो, इथे जर तुम्ही विचाराल तर कंपनी बिझनेस करते आणि कंपनीने केलेला बिझनेस हा आपण आपल्याला ऍज अ इन्व्हेस्ट. आता एक जर पुढे जाऊन बेसिक गोष्ट आपण सर्वांनी पाहिली तर एक गोष्ट आपण सर्वांना इथे जाणवली पाहिजे की मग शेअर म्हणजे काय, तर शेअर इज द ओनरशिप सर्टिफिकेट ऑफ अ कंपनी. आपण ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायला इच्छुक आहात त्या कंपन्यांचे शेअर्स आपण एक्सचेंज वरून जाऊन खरेदी किंवा विक्री करतो आणि जर खरेदी करून आपल्याकडे ठेवले तर आपण त्या कंपनीचे शेअर होल्डर बनतो, म्हणजेच नथिंग बट आपण त्या कंपनीचे ओनर बनतो. भले 1% मध्ये असेल, अर्ध्या टक्केमध्ये असेल, 2% मध्ये असेल, 10% मध्ये असेल, त्या कंपनीला जो काय फायदा आणि नुकसान होतं त्यामध्ये आपली सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असते, त्याला आपण शेअर्स म्हणतो. म्हणून मी नेहमी सांगतो शेअर्स खरेदी करणं हे म्हणजे कंपनीचा मालकी हक्क विकत घेण्यासारखं आहे, हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे.
आता कंपनीचा मालकी हक्क ज्यावेळेला आपण विकत घेतो त्यावेळेला चांगल्या कंपनीचा घ्यायचा का वाईट कंपनीचा घ्यायचा हे आपल्या हातात आहे. कोण काय सांगतंय ह्याच्यापेक्षा आपला अनालिसिस किंवा आपला अभ्यास काय सांगतोय की कुठल्या कंपन्या भविष्यात आपल्याला प्रॉफिट देतील ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो शेअर इज द ओनरशिप सर्टिफिकेट ऑफ अ कंपनी. मग तुम्हाला ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करावं असं वाटतं त्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी करून ठेवू शकता. आता पुढचा प्रश्न येतो की सर मला अगदी बेसिकच माहित नाही की शेअर म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय. त्यांच्यासाठी मी नेहमी सांगतो की आपल्या इंडियामध्ये 2 एक्सचेंजेस आहेत. एक एक्सचेंज आहे ज्याचं नाव आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, जिथून वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी विक्रीला अवेलेबल आहे. सो शेअर मार्केटच्या 2 मंडई आपल्या इंडियामध्ये अवेलेबल आहेत. पहिली आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरी आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. कुठलीही कंपनी असू द्या त्या कंपनीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज और नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती रजिस्टर व्हावं लागतं, लिस्टेड व्हावं लागतं, तरच त्या कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी आणि विक्रीसाठी पब्लिक डोमेनला अवेलेबल असतात. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपणा सर्वांना माहित असणारी आपल्या डे टू डे लाईफ मधली कंपनी किंवा जे आज आपण टेक्नॉलॉजी मध्ये बघतोय त्या कंपनीचं नाव आहे पेटीएम. कारण मोस्टली जर बघाल तर मागच्या 2-3 वर्षांमध्ये सर्व ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन चाललेत आणि ऑनलाईन चाललेले ट्रान्झॅक्शन मध्ये आपण सर्वजण ही कंपनी वापरतोय. पेटीएम कंपनीचं नाव आहे 197 कम्युनिकेशन. जर नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती बघितलं तर ह्या कंपनीचा एका शेअरचा भाव 634 रुपये चाललाय. मला जर ह्या कंपनीचा एका शेअर खरेदी करायचा असेल एक शेअर तर मला किती रुपयाला खरेदी करावा लागेल? 634 रुपयाला खरेदी करावा लागेल. का खरेदी करायचा? ह्याच्यासाठी मित्रांनो फंडामेंटल अनालिसिस आहे. जर लॉंग टर्म मध्ये मला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यासाठी शेअर मार्केटमध्ये फंडामेंटल अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि जर शॉर्ट टर्म साठी करायचं आहे पुढच्या महिन्याभरासाठी 2 महिन्यासाठी किंवा अगदी आज घेऊन आज विकायचं आहे तर त्याच्यासाठी मला टेक्निकल अनालिसिस येणं गरजेचं आहे. सो शेअर मार्केटचे 2 पैलू आहेत. शेअर मार्केट शिकत असताना एक म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरं म्हणजे टेक्निकल अनालिसिस. दुसरं एक उदाहरण मी लाईव्ह घेतो. आपणा सर्वांना माहित आहे आपण त्या कंपनीचे प्रोडक्ट्स वापरतो. एमआरएफचा टायर आपल्या सर्वांना माहित आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण 2 व्हीलर 4 व्हीलर वापरतो एमआरएफ, बरोबर आहे. ह्या एमआरएफ कंपनीचा एका शेअरचा भाव 86,000 रुपये आहे. 86,000 रुपीज हा एका शेअरचा भाव आहे. म्हणजे मला जर आज एक शेअर घेऊन जर ठेवायचं असेल तर मला आज किती रुपये घालवावे लागतील? 86,000 रुपये घालवावे लागतील. ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. तेच जर पेटीएमचं उदाहरण बघितलं तर 600-650च्या रेंजमध्ये होता. आणखीन एक उदाहरण देतो. ट्रायडंट ही एक कंपनी आहे. ट्रायडंट, त्या ट्रायडंट कंपनीचा शेअर जर तुम्ही बघितला तर तो ऑलमोस्ट 37 रुपये आहे. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट मला इथे जाणीवपूर्वक सांगायची आहे की शेअर मार्केटवरती अगदी सर्वसामान्यातला माणूस सुद्धा शेअर्स खरेदी करू शकतो आणि अगदी गर्भश्रीमंत व्यक्ती सुद्धा शेअर्स खरेदी करू शकतो. फक्त करायची गोष्ट काय आहे? आपणाला ती कंपनी चांगली आहे का हे पहिलं पाहता येणं गरजेचं आहे. आणखीन तुम्हा सर्वांना माहित असेल आयडीएफसी फर्स्ट बँक, येस ऑर नो? त्या आयडीएफसी फर्स्ट बँकचा सुद्धा जर तुम्ही शेअर बघितला तर हा शेअर साधारणपणे तुम्ही स्वतः बघा 57 रुपयाच्या आसपास आहे एका शेअरचा भाव, बरोबर आहे. तुम्ही सर्वांनी पॅराशूट हेअर ऑइल वापरला असेल, इव्हन मी सुद्धा वापरतो. याच्यासाठी जर तुम्ही बघाल तर ज्या नावाने हा पॅराशूट ब्रँड विकला जातो त्याची जी पॅरेंट कंपनी आहे तिचं नाव आहे मित्रांनो मॅरिको. तिचं नाव आहे मॅरिको आणि मॅरिकोचा एका शेअरचा भाव 499 रुपयाला चालला आहे. तुम्ही सर्वांनी डॉमिनोजचा पिझ्झा पाहिला असेल, बरोबर आहे. सर्व जातात खातात. त्या कंपनीचं नाव आहे मित्रांनो ज्युबिलंट फूडवर्क्स. मी पहिल्यांदाच हे का दाखवतोय तर अगदी लोकांना, काही लोकांना असं वाटतं की यार शेअर मार्केट म्हणजे आपल्या जमेचीच बाजू नाही, खूप महागडा असतं. असं सुद्धा नाही. काही शेअर्स अगदी 5-50 रुपये पासून ते अगदी 80-85 हजार रुपयेपर्यंत आहेत. हे सुद्धा गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. मी नेहमी शिकवताना प्रायमरी जे बेसिक आहे तिथून शिकवायला चालू करतो. आता हे झालं नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तसंच दुसरं एक्सचेंज आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. इथून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता, विक्री करू शकता. आता सर्वात मुद्दा पहिला येतो की सर हे झालं शेअर मार्केट, हे आम्हाला समजलं की सर शेअर्स म्हणजे काय. म्हणजे थोडक्यात एका कंपनीनं काय केलं, त्यांचे जे भांडवल आहे ते हिस्सामध्ये डिवाइड करून त्याचे काय बनवले, तुकडे बनवून शेअर्स बनवले. इट इज क्लिअर. आणि जर तुम्ही त्यातला एक तुकडा खरेदी केला तर एका शेअरचा दर तुम्हाला द्यावा लागेल. त्याला मित्रांनो म्हटलं जातं शेअर. इट इज नथिंग बट द ओनरशिप ऑफ अ कंपनी. ज्या कंपन्यांना शेअर्स विकायचे त्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता.
मग प्रश्न येतो सर आम्ही डायरेक्टली एनएससी आणि बीएससी वरून जाऊन शेअर्स खरेदी करू शकतो का? तर डायरेक्टली एनएससी आणि बीएससी वरून जाऊन मित्रांनो शेअर्स खरेदी करता येत नाही. तर त्याच्यासाठी इंटरमिडिएटरी कोण असतो? ब्रोकर असतो. म्हणजे जरी हे एक्सचेंज एनएससी आणि बीएससी असेल तरी आपल्याला हा जो ब्रोकर आहे इंटरमिडिएटरी त्याच्याकडे जाऊन आपल्याला शेअर्स खरेदी करावे लागतात. मग तुम्ही मला विचारू शकता सर ब्रोकर कोण आहे? आता आपल्या इंडियामध्ये झिरोधा, अपस्टॉक, एंजल, मोतीलाल ओसवाल, आनंद राठी हे ब्रोकर्स आहेत. बरोबर आहे. जे ब्रोकर कोणामधले दुवा आहेत? तुम्ही म्हणजे इन्व्हेस्टर आणि एक्सचेंज म्हणजे कोण? नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तुम्ही ह्या ब्रोकरना सांगता मी एक जस्ट तुम्हाला ब्रोकरचं अकाउंट ओपन करून दाखवलं स्क्रीनवरती. पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये सुरुवात करत असताना तुमच्याकडे हे ब्रोकरचं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. जसं बँकेची कुठलीही ट्रान्झॅक्शन करायची असतील तर आपल्याकडे बँकेचं सेव्हिंग अकाउंट असावं लागतं. तसं शेअर मार्केटमध्ये काही करायचं असेल तरी हे ब्रोकरचं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. समजतंय? आता इथं जर तुम्ही बघाल तर ऍडचं साइन आहे. इथून तुम्हाला ज्या कंपनीचा शेअरचा काय खरेदी विक्री किंवा जे काय बघायचं आहे तो शेअर्स तुम्हाला इथं पहिल्यांदा ऍड करावा लागतो. मी उदाहरण घेतो एमआरएफचं. जर एमआरएफ वरती क्लिक केलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल इथून एमआरएफचा शेअर सर्वात टॉपला ऍड झालेला आहे. जर हा शेअर तुम्हाला खरेदी करायचा आहे तर तुम्हाला बाय वरती खरेदी क्लिक करावं लागेल. येस ऑर नो? आणि जो काय त्याच्यामधलं मग अनालिसिस असेल त्याच्यानुसार तुम्हाला खरेदी किंवा विक्री करायचं हे ठरवावं लागेल. म्हणजे थोडक्यात मला एक गोष्ट इथं जाणीवपूर्वक प्रॅक्टिकली दाखवायची होती की जरी तुम्हाला वाटतंय एखाद्या कंपनीचा शेअर्स खरेदी करायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली एनएससी आणि बीएससी वरून जाऊन खरेदी करू शकत नाही. तर एनी हाऊ तुम्हाला ब्रोकरच्याच ला ऑर्डर देऊन सांगावं लागतं की पर्टिक्युलर कंपनीचा शेअर्स मला खरेदी किंवा विक्री करायचा आहे. ही गोष्ट आपल्याला सर्वांना समजून घेतली पाहिजे. हे झालं शेअर. आता जिथं ह्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत, जिथं वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स लिस्टेड आहेत मित्रांनो त्याला म्हटलं जातं शेअर मार्केट. बरोबर आहे. जिथून शेअर्स खरेदी आणि विक्रीचा व्यवहार चालतो त्याला काय म्हणलं पाहिजे? शेअर मार्केट, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये शेअर मार्केटची मंडई म्हणतो. क्लिअर आहे? आपल्या इंडियामध्ये दोन मंडई आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1875 ला चालू झालं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज 1993 ला चालू झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे त्याला आपण सेन्सेक्स म्हणतो आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे त्याला निफ्टी 50 म्हणतो. पेपरला वाचला असेल सेन्सेक्सनं उसळी घेतली एवढंच वाचलंय आणि निफ्टी गडगडला एवढंच वाचलंय, पण नक्की होतं काय हे माहित असणं गरजेचं आहे. सेन्सेक्स हा कसा बनला? तर मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जवळपास 6000 कंपन्या आहेत. किती? टेंटेटिव्हली 6000 कंपन्या आहेत. त्या 6000 कंपन्यांमधल्या टॉपच्या 30 कंपन्या काढल्या आणि त्यांचा ग्रुप बनवला. त्या ग्रुपला नाव देण्यात आलं सेन्सेक्स. म्हणजे त्या 30 कंपन्यांच्या स्टॉकच्या प्राइस वरती ह्या त्या 30 कंपन्या ज्या आहेत स्क्रीनवरती दिसत आहेत त्या 30 कंपन्यांच्या प्राइसच्या चढ उतारावरती हा सेन्सेक्स काय होतो? वर किंवा खाली जातो, म्हणजे वाढतो किंवा कमी होतो. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यासोबतच जो दुसरा इंडेक्स आहे मित्रांनो तो आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 50. आणि हा निफ्टी 50 जर तुम्ही बघितलं तर हा निफ्टी 50 सुद्धा आपणा सर्वांना समजलं पाहिजे की हा निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजला जवळपास 2000 कंपन्या लिस्टेड आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही शेअर्स खरेदी विक्री करू शकता. त्याच्यामधल्या टॉपच्या 50 कंपन्यांचा एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपला नाव काय देण्यात आलं? तर निफ्टी 50 नाव देण्यात आलं. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. स्क्रीनवर ह्या निफ्टी 50 मधल्या सुद्धा ह्या 50 कंपन्या तुम्हाला दिसत आहेत. आता ह्या 50 कंपन्यांच्या शेअर्स मध्ये जे काही चढ उतार होतील ते तुम्हाला कुठे पाहायला मिळतील? निफ्टी 50च्या प्राइस वरती पाहायला मिळतील. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आता जर एक गोष्ट इथं आपण जाणीवपूर्वक समजून घेतली, हा जो निफ्टी 50चा सुद्धा जो इंडेक्स आहे हा सुद्धा काय एका रात्रीमध्ये अगदी 20,000, 18,000, 12,000 गेलेला नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा काही वेळ लागलेला आहे. आणि जर तुम्ही बघाल तर इथे हा निफ्टी 50 जर तुम्ही सर्च केलं किंवा जरी तुम्ही होम वरती गेला तर इथे टॉपला तुम्हाला काय दिसते? निफ्टी 50. येस ऑर नो? म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे त्याचं नाव आहे निफ्टी 50 आणि तो आता किती चाललाय? 18,349. बरोबर आहे. त्यासोबतच जर तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स बघितला तर तो सेन्सेक्स आज किती चाललाय? 61,795. हा वाढू सुद्धा शकतो, कमी सुद्धा होऊ शकतो. का बरं? कारण दररोज शेअर मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स हे शेअर्स खरेदी विक्री करतात. बरोबर आहे. जेणेकरून प्राइसचा शेअरचा भाव वर किंवा खाली जातो. इट इज क्लिअर? ही सर्वांना गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की जे खरं शेअर मार्केट आहे
मग आता मी थोडस पुढे जातोय आणि तुम्हा सर्वांना एक गोष्ट इथं जाणीवपूर्वक मी दाखवू इच्छितो की मित्रांनो, जर तुम्ही इथे बघाल तर शेअर मार्केट हे थोडस शिकून सवरून करायची गोष्ट आहे. शिकून सवरून करायची गोष्ट आहे असं मी का म्हणतोय, तर जर आपण शिकलो तर आपल्याला फंडामेंटल समजणार आहे, जर आपण शिकलो तर टेक्निकल समजणार आहे, थोडस आणखीन चांगल्या प्रमाणे काम केलं तर फ्युचर ऑप्शन मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, करन्सी मध्ये करू शकतो, कमोडिटी मध्ये करू शकतो. या सर्वांचे कोर्सेस माझ्याकडे लाईव्ह आहेत. म्हणजे मी समोरासमोर शिकवतो. जसं मी आज शिकवतोय समोर तुम्हाला, याच पद्धतीने मी प्रत्येक बॅच समोरासमोर शिकवतो. बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे मित्रांनो माझा, ज्याचं नाव आहे सर्टिफिकेट कोर्स इन शेअर मार्केट. अगदी नॉमिनल फी आहे कोर्सची 5,000 रुपये, 1 महिन्याचा कोर्स. बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे, इन्क्लुडिंग प्राइस ऍक्शन, इन्क्लुडिंग इंडिकेटर सेटअप, इन्क्लुडिंग इंट्राडे स्ट्रॅटेजी. सर्व ह्या कोर्समध्ये मी शिकवतोय, ज्याची फी आहे सर्टिफिकेट कोर्स इन शेअर मार्केटची 5,000 रुपये. इक्विटी मार्केट काय, कमोडिटी मार्केट काय, करन्सी मार्केट काय, इंट्राडे डिलिव्हरी म्हणजे काय, इंट्राडेच्या स्ट्रॅटेजी काय आहे, डिलिव्हरीच्या स्ट्रॅटेजी काय आहेत, फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं, टेक्निकल कसं करायचं, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कसं करायचं, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, असा टोटल इनबिल्ड आपला कोर्स 1 मंथ ड्युरेशनचा आहे. बॅच 2 अवेलेबल आहेत, एक मॉर्निंग आहे, एक इव्हनिंग आहे. त्यानंतर 1 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स, दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर, थेरी प्लस प्रॅक्टिकल, फ्री डिमॅट अकाउंट, वैयक्तिक संवाद आणि मार्गदर्शन, लाईफ टाइम मेंबरशिप, बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचा मित्रांनो कोर्स आहे आपला. स्टुडंटचे रिव्ह्यू तुम्ही अगदी जाऊन गुगलला चेक करू शकता, माझ्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. माझी वेबसाईट जी आहे ती वेबसाईट hirainstitutes.com ही माझी ऑथराइज वेबसाईट आहे. या वेबसाईटला सुद्धा जाऊन तुम्ही माझे जे काही रिव्ह्यू आहेत ते रिव्ह्यू बघू शकता. आणि हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्या इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा जाऊन जे काही स्टुडंटचं म्हणणं आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे स्टुडंटचे काही जे रिव्ह्यू आहेत तेच इथं आम्ही फक्त, माझं 5 स्टार रेटिंग आहे. हिरा इन्स्टिट्यूट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर माझं 5 स्टार रेटिंग आहे. जे काही स्टुडंट दिलेले रिव्ह्यू आहेत ते सुद्धा तुम्ही तिथून वाचू शकता, पाहू शकता. अगदी काही स्टुडंटनी हँड रिटन रिव्ह्यू दिले, हे सुद्धा तुम्ही बघू शकता. हे माझं शेवटी कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट असतं. ISO 9001:2015 सर्टिफाईड इन्स्टिट्यूट हिरा इन्स्टिट्यूट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट, ह्या आपल्या इन्स्टिट्यूटचं हे आपलं ऑथराइज कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे. त्यानंतर हे आपलं सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आणि हा आपला स्टुडंटचा ग्रुपचा फोटो आहे. माझ्या 2 बॅच चालतात, एक मॉर्निंग बॅच, एक इव्हनिंग बॅच. मॉर्निंग बॅच सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 ते 12:30, इव्हनिंग बॅच सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 ते 9 आणि दर गुरुवारी सकाळी 9 ते 10:30 लाईव्ह मार्केट ट्रेडिंग सेशन. हा आपला जो उपक्रम आहे हा लाईफ टाइम साठी चालू राहणार आहे. स्टुडंटचे प्रॉफिट तुम्ही मला विचारू शकता, सर मग स्टुडंटनी शिकल्यानंतर खरंच प्रॉफिट कमवलंय का? डायरेक्टली तुम्ही त्या स्टुडंटला कॉल करूनही विचारू शकता आणि जे काय ते स्टुडंटनी त्यांचे स्क्रीनशॉट प्रॉफिटचे आहेत ते इथं आपल्याला शेअर केलेले आहेत. मग हा कोर्स आणि कोर्स स्ट्रक्चर हे थोडंसं आपल्याला सर्वांना समजल्यानंतर आपण हे माझं इंस्टाग्राम पेज आहे हिरा शेअर मार्केट, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. याच्यावरती मी अगदी काही स्ट्रॅटेजी सुद्धा इथं मी शो केलेले आहेत. ओके, ट्रेंड लाईन ब्रेकआउट म्हणजे काय असतं आणि माझी ऑथराइज वेबसाईट आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही गोष्टी चेक करू शकता सर्व. इथं एक गोष्ट मी सर्वांना जाणीवपूर्वक दाखवतो, हे डाउनलोड ट्रेडिंग जर्नल आहे ना, मी हे सर्वांसाठी फ्री मध्ये ओपन ठेवलंय. हे जर्नल तुम्ही डाउनलोड करून अगदी दररोजचे घेतलेले ट्रेड, इंट्राडेचे असतील, पोझिशनलचे असतील, स्विंगचे असतील, हे तुम्ही इथं नोट डाऊन करून ठेवू शकता. एक्सेल शीट आहे आणि जेणेकरून तुम्ही महिन्यात किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, त्या सुद्धा गोष्टी इथून तुम्ही बघू शकता. आता जर तुम्ही मला विचारलंच सर एक्झॅक्ट कोर्स काय आहे, तर एक्झॅक्ट कोर्स जर तुम्ही मला विचारला तर या कोर्सची फी आपली 5,000 रुपये आहे. बरोबर आहे. या कोर्समध्ये टोटल आपल्या 5 युनिट्स आहेत आणि 5 युनिट मध्ये जर तुम्ही मला विचारलं तर पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट. पहिलं युनिट आहे इंट्रोडक्शन टू शेअर मार्केट. त्याच्यामध्ये इक्विटी मार्केट म्हणजे काय, कमोडिटी मार्केट म्हणजे काय, करन्सी मार्केट म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण इथं इन अँड आउट एक्सप्लेन केलेल्या आहेत. ओके, याची फी आपली 5,000 रुपये, ड्युरेशन 1 मंथचा आहे. युनिट नंबर 2 मध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस कव्हर करतो की ज्याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी शेअर्स कसे निवडायचे, त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कसं वाचायचं, बॅलन्स शीट कसं वाचायचं, ह्याच्यावरती माझे स्वतःचे 7 फिल्टर्स तयार केलेत आणि 7 फिल्टर मधून ज्याला कंपनी पास होईल त्याला आपण त्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस कव्हर करतो. त्यानंतर जे लोकांना आवडतं ते म्हणजे टेक्निकल अनालिसिस, ट्रेडिंग,
सर दररोज पैसा मिळाला पाहिजे इंट्राडे ट्रेडिंग करून, सर होल्डिंग करून पैसा मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी जे लागतं ते म्हणजे टेक्निकल अनालिसिस, ज्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो किंवा इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. त्याच्यामध्ये सिंगल कॅन्डलस्टिक म्हणजे काय, डबल काय, ट्रिपल काय, रिव्हर्सल, कंटिन्युएशन पॅटर्न काय, कॅन्डलस्टिक ब्रेकआउट काय, सपोर्ट रेजिस्टन्स काय, ट्रेंड लाईन वेजेस काय, आणि याच्यावरती माझ्या स्वतःच्या स्ट्रॅटेजी. सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न जर कुठे आला तर बाय करायचं, स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि टार्गेट कुठे लावायचं हे शिकणं म्हणजे शेअर मार्केट शिकणं आहे. हे शिकणं म्हणजे शेअर मार्केट शिकणं आहे. ट्रँगल पॅटर्न काय, हेड अँड शोल्डर काय, डबल टॉप डबल बॉटम काय, राउंडिंग टॉप राउंडिंग बॉटम काय, फ्लॅग पेनंट काय, आणि व्हॉल्यूम अनालिसिस, या सर्वांना मिळून मित्रांनो प्राइस ऍक्शन असं म्हटलं जातं, प्राइस ऍक्शन ट्रेडिंग. आणि दुसरं आहे ते म्हणजे इंडिकेटर्स. मग इंडिकेटर्स मध्ये हे सर्व इंडिकेटर्स मी शिकवतो आणि याच्या स्वतःच्या माझ्या स्ट्रॅटेजी शिकवतो, ज्या मी स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये वापरतो. हे आहे टेक्निकल अनालिसिस युनिट नंबर 3. युनिट नंबर 4 पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. शिकल्यानंतर पोर्टफोलिओ बनवायचा कसा, डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं, म्युच्युअल फंड कोणत्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतायत हे बघायचं कसं, हे इथून समजतं. आणि शेवट होतो तो म्हणजे मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी मॅनेजमेंट, F&O, इंट्राडे स्विंग अँड पोझिशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, आणि शेवटी 7 मंत्रास टू बिकम सक्सेसफुल इन स्टॉक मार्केट, माझे स्वतःचे 7 रूल्स. कारण शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर रूल्स हे फॉलो करणं गरजेचं आहे. विदाउट रूल नो वन कॅन मेक मनी फ्रॉम शेअर मार्केट. आता हे झालं कोर्स आणि कोर्स कंटेंट, फी आणि फी स्ट्रक्चर. याच्या व्यतिरिक्त मी जे काय हायलाइटेड पॉइंट्स देतो, माझी बॅच दररोज 2 तास लाईव्ह आहे, लाईव्ह समोरासमोर, अगदी झूमला ऑनलाईन ब्रॉडकास्ट सेम टायमिंगला. जे ऑफलाईन शिकवतो माझ्या स्टुडंटला पुण्याच्या ऑफिसमध्ये, तेच मी सेम स्क्रीन सेम व्हॉइस एव्हरीथिंग सेम मी ब्रॉडकास्ट करतो. तेव्हा अगदी घरी बसून सुद्धा तुम्ही ऑनलाईन अटेंड करू शकता. सर्व सेशन माझे इंटरॅक्टिव्ह आहेत. फ्री रिडिंग मटेरियल नोट्स प्रोव्हाइड करतो, युनिट झाल्यानंतर टेस्ट घेतो. लाईव्ह मार्केट ट्रेडिंग दर गुरुवारी सकाळी 9 ते 10:30. लाईफ टाइम फ्री मेंबरशिप आहे माझी, लाईफ टाइम फ्री मेंटरशिप आहे. कसली अडचण भविष्यात आली, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, फायनान्शियल प्लॅनिंग, बिंदास तुम्ही मला विचारू शकता. रिजॉइन द कोर्स एनी टाइम फ्री ऑफ कॉस्ट. कोर्स शिकल्यानंतर परत कधी फी भरायची गरज नाही. 6 वर्षांना, 10 वर्षांना, 15 वर्षांना, 2 महिन्यांनी वाटलं की कोर्स परत रिपीट करूया, परत कधी या आणि फ्री मध्ये कोर्स रिपीट करून जावा. एखादा युनिट वाटलं की थोडासा पॉईंट नाही समजला, जड गेलाय, तर तुम्ही परत रिपीट करू शकता. हा माझा ऍडव्हान्टेज आहे, कारण मला स्टुडंटला शिकवायचं आहे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. फी 5,000 रुपीज, लाईफ टाइम फ्री ऍक्सेस फॉर लाईव्ह सेशन. जेवढे माझे लाईव्ह सेशन होतील त्याला माझा फ्री ऍक्सेस आहे, आणि शेवटी माझं कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे. असा माझा टोटल इन अँड आउट कोर्स आहे. हा सुद्धा आपण बघितला असेल. जर मी थोडंसं पुढे गेलो तर एक गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात येईल की जे स्टुडंट आणि स्टुडंटचे प्रॉफिट्स आहेत हे सुद्धा बघू शकता. त्यानंतर ज्या विषयाला मी सुरू करणार आहे ते म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन, ज्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणलं जातं. डेरिव्हेटिव्ह मार्केट लोकांना आवडतं, सर सीई बोला, पीई बोला, ऑप्शन चेन बोला, निफ्टीचा सीई बोला, निफ्टीचा पीई बोला. हे काय आहे हे थोडंसं मी आजच्या लेक्चरमध्ये मी कव्हर करणार आहे. त्याचा माझा कोर्स आहे फ्युचर आणि ऑप्शन, त्याच्यामध्ये मी प्राइस ऍक्शन टेक्निकल कव्हर करतो, ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी कव्हर करतो, ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी कव्हर करतो, ऑप्शन चेन अनालिसिस करतो, ऑप्शन ग्रिक्स कव्हर करतो. लाईफ टाइम ऍक्सेस आहे, 1-to-1 असिस्टन्स आहे. मंथली इन्कम स्ट्रॅटेजी आहेत माझ्या सेपरेट, वीकली आहेत, डेली आहेत, हेजिंग आहेत, कमोडिटी आहे, लाईफ टाइम इन्कम आहे, आणि लाईफ टाइम फ्री मेंटरशिप सुद्धा आहे. जे जॉब सिकर्स आहेत ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी माझी हायली अॅक्युरेटेड ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी आहे. गॅरंटेड इन्कम इयर ऑन इयर बेसिस, ही स्ट्रॅटेजी माझी ऑप्शन सेलिंग मध्ये आहे. जे दररोज स्क्रीन समोर बसून ट्रेड करू शकतात त्यांच्यासाठी हायली अॅक्युरेटेड माझी ऑप्शन बाईंग स्ट्रॅटेजी आहे, जे ह्या कोर्स मध्ये मी कव्हर करतो. आणि ज्यांना स्वतःला कष्ट नाही घ्यायचे, शिकायचं नाहीये, त्यांच्यासाठी माझी प्रीमियम सर्व्हिस सुद्धा आहे. प्रीमियम सर्व्हिसला आपण डायरेक्टली ज्या काही आपल्या लेवल्स आहेत त्या लेवल्स नुसार आपण कॉल जनरेट करतो, आणि ते आपण आपल्या स्टुडंटला किंवा आपले जे मेंटरशिपसाठी जे आपल्याकडे स्टुडंट येतात त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. त्याचे आपले मंथली चार्जेस आहेत, क्वार्टरली, हाफ इयरली चार्जेस आहेत. ज्यांना स्वतः अभ्यास नाही करायचं, शिकायचं नाही आहे, तर सर मला वेळेनुसार जमत नाही, पण मला सांगा आज काय करू, कुठला ऑप्शन सेल करू, कुठला ऑप्शन बाय करू, आज कुठली स्ट्रॅटेजी लावू, कुठं बाय करू, कुठे सेल करू, बरोबर आहे. दॅट इज कॉल्ड प्रीमियम सर्व्हिस मेंटरशिप. 1100 रुपये मंथली चार्जेस, 3000 रुपये क्वार्टरली चार्जेस, 5500 रुपये हाफ इयरली चार्जेस, आणि 10,000 रुपये इयरली चार्जेस विथ अश्युअर्ड रिटर्न. त्यानंतर प्रीमियम मेंबर्स प्रॉफिट सुद्धा तुम्ही बघू शकता, जे स्टुडंटनी इथं दाखवलेले आहेत.
तुम्ही असं मला विचाराल सर दररोजच प्रॉफिट होईल का, असं होणार नाही. पण ऍट द एंड ऑफ द मंथ यू विल बी इन अ प्रॉफिट. शेअर मार्केट आहे, 100 पैकी 80-85 ट्रेड पॉझिटिव्ह राहतात, 10-15 ट्रेड लॉस मध्ये राहतात. हे ऍक्सेप्टच करावं लागतं. मी सरळ सांगतो, तुम्ही जरी मला विचाराल तरी माझी ऍक्युरसी 80 ते 85% आहे. पण त्याच्यावरती ऍट द एंड ऑफ द मंथ प्रॉफिट कसं कमवायचं हे आपण आपल्या सर्व स्ट्रॅटेजी आणि विथ प्रॉपर स्टॉप लॉसच्या माध्यमातून सांगतो. कारण शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावणं हे खूप गरजेचं आहे. लॉस झाला तर एका कुठल्या तरी मोमेंटला एक्झिट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. हे आपण इथं आपल्या स्टुडंटच्या प्रोफाईल मध्ये आपण सर्व दाखवलेलं आहे. इट इज क्लिअर. हा सर्व मुद्दा आपल्या स्टुडंटच्या प्रोफाईल मध्ये दाखवलाय. प्रीमियम मेंबरशिप आहे ते सुद्धा दाखवलंय. आमचे जे काही स्टुडंटचे प्रॉफिट आहेत ते सुद्धा मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. नाऊ आय विल मूव्ह टू द माय मेजर पॉइंट्स ऑफ द टुडेज लेक्चर. दॅट इज नथिंग बट द फ्युचर अँड ऑप्शन. Just I am sharing the screen. Now this is my major topic of today's lecture. Future and option. म्हणजे थोडक्यात आतापर्यंत एवढं समजलं असेल की सर इक्विटी मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या असतात आणि त्या कंपन्यांचे आपण शेअर्स खरेदी विक्री करतो. त्याला आपण इक्विटी मार्केट म्हणतो. आय विल शो यू द लाईव्ह. सी नाउ नॅशनल स्टॉक एक्सचेंज दॅट इज नथिंग बट द NSE इंडिया आणि दुसरं एक्सचेंज ते म्हणजे BSE इंडिया. इट इज क्लिअर. आता NSE इंडियावरती जर तुम्ही गेला तर सगळ्यात पहिलं इक्विटी येते. इक्विटी, व्हॉट इज मीन बाय इक्विटी? वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, दॅट इज कॉल्ड इक्विटी. आणि दुसरं मार्केट आहे ज्याला म्हटलं जातं डेरिव्हेटिव्ह मार्केट. इक्विटी वरून जे मार्केट डिराईव्ह झालं त्याला काय म्हटलं जातं? डेरिव्हेटिव्ह मार्केट. इक्विटी वरून जे मार्केट डिराईव्ह झालं दॅट इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह मार्केट. तसा जर विचार केला तर डेरिव्हेटिव्ह मार्केटला स्वतःची व्हॅल्यू नाही आहे. मेजर कोण आहे? इक्विटी. आणि इक्विटीच्या बेसिसवरती कोण मूव्ह करताय? डेरिव्हेटिव्ह. पण लोकांनी नुसता शब्द आतापर्यंत ऐकला असेल सर फ्युचर आणि ऑप्शन. फ्युचर आणि ऑप्शन इज अ पार्ट ऑफ अ डेरिव्हेटिव्ह मार्केट. फ्युचर आणि ऑप्शन इज अ पार्ट ऑफ अ डेरिव्हेटिव्ह मार्केट. हे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही शब्द ऐकता फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे काय? इट इज अ पार्ट ऑफ अ डेरिव्हेटिव्ह मार्केट. क्लिअर आहे? आता गोष्ट समजून घ्या. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जर ट्रेड करायचा आहे तर पहिल्यांदा इक्विटी मार्केट प्रॉपर आलं पाहिजे. त्याला इक्विटी मार्केट प्रॉपर येतं, शेअर्स मध्ये चांगलं ट्रेड करता येतं, तोच व्यक्ती फ्युचर आणि ऑप्शन मध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो. कारण पहिल्यांदा टेक्निकल अनालिसिस वरती चार्ट अनालिसिस करत असताना जर मला विप्रोच्या फ्युचर आणि ऑप्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करायचा आहे तर विप्रोचा शेअर्स कसा चाललाय, त्याचा चार्ट कसा चाललाय हे मला पहिलं अनालिसिस करता येणं गरजेचं आहे. समजतं? येस ऑर नो? बेसिक ही गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथं सांगितलंय डेरिव्हेटिव्ह इज अ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट विच डिराइव्ह इट्स व्हॅल्यू फ्रॉम अन अंडरलाइंग ॲसेट. जे तुम्ही फ्युचर आणि ऑप्शन म्हणता हे माझ्या भाषेमध्ये हे डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. जे कुणापासून डिराइव्ह झालंय? इक्विटी पासून डिराइव्ह झालंय. बरोबर आहे? म्हणजे डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे तो ऑब्झर्व करत असताना अनालिसिस करत असताना आपल्याला अंडरलाइंग काय आहे, कशाच्या बेसिस वरती डिराइव्ह झालं हे पहिलं बघणं गरजेचं आहे. थोडक्यात दूध आणि दही. दूध जर समजलं तर दह्याचा दर समजेल. दुधाचा दर वाढला तर दह्याचा वाढतो, दुधाचा कमी झाला तर दह्याचा कमी येतो. तसंच आहे, जर विप्रोचा शेअरचा कमी आला दर तर विप्रो वरून जो डिराइव्ह झालेला डेरिव्हेटिव्ह मधला दर आहे तो सुद्धा बदलतो. ही गोष्ट समजते? सो म्हणून मी नेहमी सांगतो टाइप्स ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये दोन मार्केट आहेत, एक शेअर मार्केट आणि त्याचाच भाव डेरिव्हेटिव्ह मार्केट. डेरिव्हेटिव्ह मार्केट काही सेपरेट नाही आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केट हे उशीर आलं एक्सचेंज वरती. सर्वात पहिलं इक्विटी मार्केट होतं ज्याला तुम्ही शेअर मार्केट म्हणता आणि त्याच्यावरून डेरिव्हेटिव्ह कोणाला? डिराइव्ह प्रोडक्ट. म्हणून मी लिहिलंय ऍज यू कॅन ट्रेड इन शेअर्स. जसं तुम्ही कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करून ट्रेडिंग करता तसंच तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा खरेदी आणि विक्री करून ट्रेड करू शकता. येस ऑर नो? मी पुढे काय प्रॅक्टिकल उदाहरण देणार आहे त्यावेळेला लक्षात येईल. डेरिव्हेटिव्हस आर डिराइव्ह फ्रॉम इट्स अंडरलाइंग ॲसेट्स सच एज स्टॉक्स. डायरेक्टली कुठून आभाळातून डेरिव्हेटिव्ह आलेले नाही आहेत. इथं जे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत
त्याच्यामधूनच काही सिलेक्टेड कंपन्या बाजूला काढल्या आणि त्याच्यावरून काय तयार करण्यात आलं, डेरिव्हेटिव्ह मार्केट तयार करण्यात आलं. इट इज क्लिअर नाऊ. फॉर एक्झाम्पल आपण विप्रोचा जर स्टॉक कन्सिडर केला तर विप्रोचा इक्विटी स्टॉक आहे, बरोबर आहे, विप्रोचा इक्विटीचा शेअर आहे, विप्रोचा डेरिव्हेटिव्ह मधला फ्युचर आहे आणि विप्रोचा डेरिव्हेटिव्ह मधला ऑप्शन आहे. जर विप्रोचा शेअर्स इक्विटी मधला वाढला तर त्याची फ्युचरची वरची सुद्धा प्राइस इन्क्रीज होते आणि विप्रोचा जर शेअरचा दर खाली आला तर त्याचा फ्युचर सुद्धा खाली येतं. ही गोष्ट आपण समजली पाहिजे. लोक डायरेक्टली फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करायला जातात, पण डायरेक्टली मी सांगतो फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करू नका. त्याच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला त्या कंपनीचा अंडरलाईनचा चार्ट अनालिसिस करता येणं गरजेचं आहे. मी नेहमी चार्ट अनालिसिस साठी जी वेबसाईट वापरतो त्या वेबसाईटचं नाव आहे tradingyou.com. टेक्निकल अनालिसिस साठी मी जी अनालिसिस साठी वेबसाईट वापरतो त्या वेबसाईटचं नाव आहे tradingyou.com. tradingyou.com ला प्रोडक्ट्स वरती चार्ट वरती गेला तर तुम्हाला ज्या कंपन्यांचा डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करायचा आहे किंवा ज्या इंडेक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करायचा आहे त्याचा सर्वात पहिल्यांदा इथून काय लावायला लागेल, चार्ट लावावा लागेल. फॉर एक्झाम्पल मी सेम उदाहरण घेतो विप्रो. तुम्ही तर बघू शकता हा विप्रोचा स्टॉक आहे इक्विटी मधला, ओके, आणि त्याचा हा काय आहे, चार्ट आहे. इथं तुम्ही बघू शकता याला टाइम फ्रेम म्हटलं जातं. ही टाइम फ्रेम मी 1 डे लावतो. 1 डे म्हणजे काय, एक दिवसाचा डेटा. आणि हा जो काही चार्ट आहे त्याला जापनीज कॅन्डलस्टिक चार्ट म्हणलं जातं. कुठलं, जापनीज कॅन्डलस्टिक. येस ऑर नो. ह्याचं जर प्रॉपर अनालिसिस करता आलं तरच आपण शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो. सर्वात पहिलं हे आलं पाहिजे, मग ह्याच्या बेसिसवरती डेराइव्ह प्रोडक्ट. इट इज क्लिअर. आता तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही विप्रोचा हा शेअर खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल सर कुठून करायचा, तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनल वरती जावा. ब्रोकरच्या टर्मिनल वरती गेल्यानंतर मी इथून तुमच्यासाठी एक वॉचलिस्ट तयार करतो. विप्रो, जर मी विप्रो टाईप केलं, बघा सर्वात पहिले विप्रो आलं, येस ऑर नो. एनएससी इक्विटी वरचा स्टॉक आला, त्याच्या खाली फ्युचर आलं, एफयूटी बरोबर आहे. आणि इथं काय लिहून आलंय, एनएससी इक्यू म्हणजे इक्विटी चा शेअर्स आणि एनएफओ म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन जे आहे डेरिव्हेटिव्ह. क्लिअर आहे. नुसतं इक्यू लिहून आलंय, दॅट इज इक्विटी. म्हणजे हा तुम्ही शेअर्स खरेदी करून अगदी भविष्यासाठी वर्षानुवर्ष ठेवू शकता. पण जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड केलं तर ते तुम्ही आयुष्यभरासाठी ठेवू शकत नाही, तर त्याला काय असते, एक्सपायरी असते. म्हणून फ्युचर आणि ऑप्शनला कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग. कॉन्ट्रॅक्ट हे कधीतरी संपणार असतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंग. आणि ते कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार असतं त्याला म्हटलं जातं एक्सपायरी डेट. काय म्हटलं जातं, एक्सपायरी डेट. सो तुम्ही तर बघू शकता 24 नोव्हेंबर, 31 डिसेंबर, 25 जानेवारी हे फ्युचरच्या काय आहेत, एक्सपायरी डेट. नेहमी 3 महिन्याच्या सलग 3 महिन्याच्या एक्सपायरी डेट ह्या काय असतात, एक्सचेंज वरती अवेलेबल असतात. आता सध्याचा महिना कुठला चाललाय, नोव्हेंबर. इज इट क्लिअर. दर महिन्याचा शेवटचा गुरुवार, वाक्य लक्ष देऊन ऐका, दर महिन्याचा शेवटचा गुरुवार ही एक्सपायरी तारीख असते. बघा ह्या महिन्याचा शेवटचा गुरुवार 24 नोव्हेंबर एक्सपायरी तारीख, पुढच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार 29 डिसेंबर एक्सपायरी तारीख, पुढच्या महिन्याचा शेवटचा गुरुवार त्याच्या पुढच्या म्हणजे 25 जानेवारी. तुम्ही म्हणाल सर सुट्टी असेल गुरुवारी तर काय, त्याच्या अगोदरचा बुधवार ही एक्सपायरी तारीख. म्हणजे आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं सर मला विप्रोच्या इक्विटी स्टॉक मध्ये नाही ट्रेडिंग करायचं, विप्रोच्या फ्युचर वरती ट्रेड करायचं आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही विप्रोच्या फ्युचर वरती सुद्धा ट्रेड करू शकता. पण त्याला लिमिटेशन काय आहे, इट हॅव द कॉन्ट्रॅक्ट डेट विच गोइंग टू एक्सपायर ऑन 24 नोव्हेंबर. तुमचा प्रॉफिट होऊ दे अगर लॉस होऊ दे, ऍट एनी कॉस्ट तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट 24 नोव्हेंबरला संपवायचा आहे म्हणजे संपवायचा. इट इज क्लिअर. मग इथं जर तुम्ही बघाल, तुम्ही म्हणाल सर मग मी विप्रोचा शेअर्स खरेदी केला तर तो लाईफ टाइम साठी ठेवू शकतो, हे 100% ठेवू शकतो. पण जर तुम्ही इथून फ्युचर खरेदी केलं तर तुम्ही लाईफ टाइम साठी ठेवू शकत नाही, अप टू द एक्सपायरी. त्याला म्हटलं जातं फ्युचर ट्रेडिंग. मी थोडंसं स्लाइड वरती येतो, काही गोष्टी स्लाइडच्या माध्यमातून आणखीन चांगल्या कळतील. इथे जर तुम्ही थोडक्यात बघितलं, मग जर विप्रोचा शेअर्स खरेदी करायच्या ऐवजी जर फ्युचर खरेदी केलं तरी सुद्धा चालेल. पण याच्यासाठी पहिलं विप्रोचा अंडरलाईन चार्ट प्रॉपर अनालिसिस करता येणं
गरजेचं आहे. त्याच्यावरती मार्केट वरती जाणार आहे का खाली जाणार आहे? वरती जाणाऱ्या मार्केटला अपट्रेंडिंग मार्केट, त्यालाच बुलिश मार्केट म्हणलं जातं. थोडक्यात हा चार्ट दिसतोय तुम्हाला, हा चार्ट मी इथं दाखवू इच्छितो विप्रोचा. फॉर एक्झाम्पल त्या विप्रोच्या चार्ट वरती जर तुम्ही बघाल, आता हा विप्रोचा चार्ट मला जर इथून वरती जाताना दिसत असेल, हा जर चार्ट मला इथून वरती जाताना दिसत असेल, तर मला समजलं पाहिजे की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. इट इज क्लिअर. हेच जर मला जर खाली येताना दिसत असेल तर मला काय समजलं पाहिजे? डाऊन ट्रेंड मध्ये आहे. क्लिअर आहे. ह्याच्यावरूनच आपण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड कसा करायचा हे पहिलं ठरवतो, त्यानंतर ऑप्शन चेन येते, जे ऍडव्हान्स पार्ट आहे. इट इज क्लिअर. पण बेसिक इज दिस वन. मला वाटतं की विप्रोचा स्टॉक वरती जाईल, तर मित्रांनो मग मी विप्रोच्या स्टॉक वरती काय करणं गरजेचं आहे? फ्युचर बाय करणं गरजेचं आहे. इट इज क्लिअर. इट इज क्लिअर. येस ऑर नो. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी इथे दाखवतो. मेजर जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे. तर विप्रोचा शेअर्स जर खरेदी करायचं म्हटलं तर आपण एक क्वांटिटी सुद्धा खरेदी करू शकतो. किती? एक सिंगल क्वांटिटी. ओके, इक्विटी मध्ये. पण मॅक्सिमम तुम्हाला पाहिजे तेवढ्या खरेदी करू शकतो. पण तेच जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये जाल तर इथं मित्रांनो एक शेअर खरेदी करता येत नाही. तर तो काय असतो? लॉट. एक लॉट म्हणजे एक लॉट किती शेअरचा विप्रोचा? 1000. डायरेक्टली तुम्हाला किती शेअर्स खरेदी करावे लागतील? 1000. ह्याला म्हटलं जातं लॉट साईज. तुम्ही म्हणाल सर 1100 चालतील का? मग नाही चालणार. डायरेक्टली 2000 म्हणजे 1000च्या पटीमध्ये तुम्हाला शेअर्स खरेदी आणि विक्री करावी लागेल. हे कशाचा ड्रॉबॅक आहे? डेरिव्हेटिव्ह मार्केटचा. झाला फायदा तर त्या पटीत होणार आहे, पण झालं नुकसान तर ते सुद्धा त्या पटीत होणार आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहित असणं, समजून घेणं गरजेचं आहे. थोडस मी पुढे स्लाइड वरती येतोय म्हणून मी लिहिलंय की जर विप्रोचा स्टॉक जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस करू शकला तरच तुम्हाला विप्रोच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेड करता येणं शक्य आहे. तसंच समजून चालू दुसरं उदाहरण घेऊ एचडीएफसी बँकेचं. तर एचडीएफसी बँकेचा शेअर बुलिश आहे का बिरिश आहे? अप ट्रेंड मध्ये आहे का डाऊन ट्रेंड मध्ये आहे? हे जर तुम्हाला टेक्निकल वरून समजलं तरच तुम्ही त्याच्या फ्युचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकता. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. जसं की तुम्हाला माहित असेल, एक मी इथं जाणीवपूर्वक उदाहरण दाखवतो लाईव्ह मध्ये. नाऊ सी, सेम उदाहरण घेतो मी इथं एचडीएफसी बँक. इथून मी एचडीएफसी बँकेचा चार्ट लावतोय. येस और नो. आता तुम्ही मला जर सांगाल तर एचडीएफसी बँकचा चार्ट हा बुलिश आहे, बरोबर आहे. बुलिश इज कॉल्ड द अप ट्रेंड, बरोबर आहे. हे जर मला एखाद्या स्टॉकचा जर ट्रेंड खाली येताना दिसत असेल तर मी त्याला काय म्हणणार? डाऊन ट्रेंड. येस और नो. अगेन आय विल चेक वन मोर स्टॉक, इन्फोसिस. सी नाऊ. आता हा मेजर ट्रेंड इन्फोसिसचा बिरिश होता आणि आता बुलिश दिसतोय, बरोबर आहे. इथंच मी आणखीन एक स्टॉक लावतो, आयशर मोटार. आयशर मोटरचा स्टॉक मला काय दिसतोय? बिरिश दिसतोय. येस और नो. आता जर मला असं वाटत असेल की इथून हा स्टॉक आणखीन खाली येईल, बरोबर आहे, तर आपण त्याला काय म्हणतो? शॉर्ट सेल करणे. शॉर्ट सेल. शॉर्ट सेल म्हणजे अगोदर काय करणे? सेल करणे आणि नंतर बाय करणे. मी सेम इथं तुम्हाला लावून दाखवतो, आयशर मोटार दिसतंय. आयशर मोटरचा स्टॉक पण घेऊ शकतो किंवा आयशर मोटरचा फ्युचर पण घेऊ शकतो. येस और नो. जर आता मला असं वाटतंय की आपल्याला आयशर मोटरचा शेअर पुढच्या काही दिवसामध्ये खाली येताना येणार आहे असं जर मला चार्ट सांगतो तर मला इथं आयशर मोटरचं जे फ्युचर आहे ते काय करायचं आहे? सेल करायचं आहे. काय करायचं आहे? सेल करायचं आहे. ह्याला म्हटलं जातं शॉर्ट सेल. पहिल्यांदा सेल करणे आणि नंतर बाय करणे हे सुद्धा शेअर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण व्हॉट इज द मेन? प्रायमरी इज द टेक्निकल अनालिसिस. चार्ट वरून मला समजलं पाहिजे की खाली येणार आहे का वर जाणार आहे. मग ट्रेड करणं अवघड नाही आहे. आयशर मोटरचं फ्युचर जर तुम्ही इथून जर बघितलं तर किती लॉट साईज आहे? 175. 175 शेअर्स मध्ये तुम्ही त्याला सेल करून नंतर पुन्हा बाय करून प्रॉफिट कमवू शकता. त्याला मित्रांनो फ्युचर मार्केट असं म्हटलं जातं. इट इज क्लिअर आहे. फ्युचर मार्केट. म्हणून मी सांगितलंय जे टोटल डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे हे दोन पार्ट मध्ये मी डिवाइड केलंय. पहिला आहे स्टॉक डेरिव्हेटिव्ह आणि दुसरा आहे इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. वेगवेगळ्या कंपन्या, विप्रो, एचडीएफसी बँक, टायटन, रिलायन्स, ह्या कंपन्यांचं जे डेरिव्हेटिव्ह मार्केट अवेलेबल आहे त्याला म्हटलं जातं स्टॉक डेरिव्हेटिव्ह. आणि निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी हे 4 इंडेक्स आहेत. ह्याचं जे डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे त्याला म्हटलं जातं इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. समजतं? त्याला म्हटलं जातं इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. सो जर मला निफ्टी मध्ये ट्रेड करायचा आहे
तर मला पहिलं निफ्टीचा चार्ट अनालिसिस करावा लागेल. बँक निफ्टीमध्ये जर मला ट्रेड करायचा आहे तर मला बँक निफ्टीचा चार्ट अनालिसिस करावा लागेल. तो सुद्धा मी कुठून लावू शकतो, इथून मी निफ्टीचा चार्ट लावू शकतो. पक्का? हे झालं डेली वरती. जर मला इंट्राडे ट्रेडिंग करायचं तर मी 5 मिनिटाची कॅन्डल लावतो आणि 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती मी काय पाहतो, माझा स्टॉकचा जो चार्ट आहे हा मला कुठे बुलिश एंट्री देतोय का? जर बुलिश एंट्री देत असेल तर मी बाय करणार. जर बिअरिश एंट्री देत असेल तर मी काय करणार, शॉर्ट सेल करणार. हेच महत्वाचं आहे शेअर मार्केटमध्ये की सेल कुठं करायचा. जर इथं जर मी सेल केला तर स्टॉप लॉस कुठं लावायचा, जर लॉस झाला तर कुठे एक्झिट करायचं, जर प्रॉफिट झाला तर कुठे एक्झिट करायचं, हे खरं शेअर मार्केट शिकणं आहे. इज इट क्लिअर? जे इंडेक्स वरती ट्रेडिंग चालतं, जे इंडेक्स वरती ट्रेडिंग चालतं त्याला म्हणलं जातं इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. आणि आपल्या इंडियामध्ये टोटल 4 इंडेक्स डेरिव्हेटिव्ह साठी अवेलेबल आहेत. पहिला आहे निफ्टी, दुसरा आहे बँक निफ्टी, तिसरा आहे फिन निफ्टी आणि चौथा आहे मिड कॅप निफ्टी. त्याला म्हणलं जातं इंडेक्स डेरिव्हेटिव्ह. आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, विप्रो, HDFC बँक, बरोबर आहे, अशा जवळपास 190 कंपन्या आहेत ज्यांचे शेअर्स तुम्हाला फ्युचर आणि ऑप्शनला म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटला अवेलेबल आहेत. इट इज क्लिअर? त्याला म्हणायचं स्टॉक डेरिव्हेटिव्ह. आता हे स्टॉक डेरिव्हेटिव्ह पुन्हा 2 टाईप मध्ये डिवाइड केलंय. पहिला आहे फ्युचर आणि दुसरा आहे ऑप्शन. म्हणजे विप्रो किंवा टायटन किंवा रिलायन्स याचं काय असणार आहे, फ्युचर मार्केट सुद्धा अवेलेबल असणार आहे आणि त्याचं ऑप्शन मार्केट सुद्धा अवेलेबल असणार आहे, ज्याला तुम्ही सीई आणि पीई म्हणता, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन, ज्याच्यावरती मी आता येणार आहे. इथपर्यंत समजतं? नाउ विल मूव्ह अहेड. ऑप्शनचे 2 टाइप्स आहेत. ऑप्शनचे 2 टाइप्स आहेत. एक म्हणजे कॉल ऑप्शन आणि दुसरा म्हणजे पुट ऑप्शन. एक म्हणजे कॉल ऑप्शन आणि दुसरा म्हणजे पुट ऑप्शन. ओके. आता कॉल ऑप्शन म्हणजे काय आणि पुट ऑप्शन म्हणजे काय? कॉल ऑप्शन म्हणजे सी आणि पुट ऑप्शन म्हणजे पीई. ओके. आता ह्याच्यामध्ये 2 पार्टी असतात. एक ऑप्शन बायर पार्टी असते आणि एक ऑप्शन सेलर पार्टी असते. जो ऑप्शन खरेदी केला जातो त्याला ऑप्शन बायर म्हटलं जातं आणि जो ऑप्शन विकतो त्याला सेलर म्हटलं जातं. येस ऑर नो? थोडक्यात इन्शुरन्स कंपनी आणि इन्शुरन्स घेणारा व्यक्ती, इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स विकते, इन्शुरन्स घेणारा व्यक्ती इन्शुरन्स खरेदी करतो. दोघांच्या मध्ये कॉन्ट्रॅक्ट बनतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टसाठी इन्शुरन्स घेणारा व्यक्ती काय देतो, प्रीमियम देतो. सेम गोष्ट इथं आहे. मला तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये मी एकदम साध्या सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल, आय विल टेक अन एक्झाम्पल ऑफ बँक निफ्टी फर्स्ट. बँक निफ्टी म्हणजे काय? इंडेक्स. येस ऑर नो? येस. आता परवाच मी लाईव्ह उदाहरण दाखवतो लाईव्ह मार्केट मधलं. इथे जर तुम्ही बघाल तर इथं कॅन्डलस्टिक पॅटर्न होता. ओके. हॅमर आहे, ज्याला हँगिंग मॅन म्हटलं जातं. हँगिंग मॅन, टेक्निकल अनालिसिसच्या भाषेत त्याला हँगिंग मॅन म्हटलं जातं. या हँगिंग मॅनच्या पुढच्या कॅन्डलला शॉर्ट केलं जातं. ओके. म्हणजे मला इथून काय दिसतंय, मार्केट कुठं जाणार आहे, खाली जाणार आहे. एवढं तर क्लिअर आहे, राईट? आता आपल्याकडे 2 ऑप्शन ठेवलेत आपल्यासाठी, एक सीई आणि दुसरा पीई. इट इज क्लिअर? येस ऑर नो? समजून चालू. आपण ऑप्शन बायर आहोत. कोण आहोत आपण? ऑप्शन बायर. आपली पार्टी कुठली आहे? ऑप्शन बायर पार्टी आहे. समजतंय? मग जर मार्केट खाली जाणार आहे असं वाटतंय, कुठं खाली म्हणजे बिअरिश मध्ये, तर आपलं काम आहे पुट ऑप्शन बाय करणे. काय आहे आपलं काम? काय? पुट ऑप्शन बाय करणे. इट इज क्लिअर? येस ऑर नो? मग तुम्ही म्हणाल सर हे येतं कुठून? बघा मी लाईव्ह दाखवतोय. जर तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनल वरती जाल, आता इथं मला सगळ्यात पहिले काय करायला लागेल, बँक निफ्टी टाईप करायला लागेल ना, बरोबर आहे? सो मी इथं टाईप करतो बँक निफ्टी. बँक निफ्टी केलं ऍड. बँक निफ्टी वरती गेलं की बघा तुम्ही इंडेक्सला डायरेक्टली बाय आणि सेल करता येत नाही. इंडेक्स इज नॉट अलाउड टू बाय. जसं शेअर्स कसं बाय सेल करता येत होतं तसं इंडेक्स बाय सेल करता येतोय का? नाहीये. मग इंडेक्स मध्ये डायरेक्टली तुम्ही फ्युचर किंवा ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकता. आता मी काय केलं, हे जे
लाईन 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 दिसत आहेत ऑप्शन चेन, त्याच्यावरती क्लिक केलं. ऑप्शन चेन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर इथे बघू शकता लेफ्ट हँड साइडला कॉल बाजू आली आणि राईट हँड साइडला पुट बाजू आली. दिसतंय इकडं. हे लेफ्ट साइड म्हणजे ह्या जे स्ट्राईक प्राइस आहे, स्ट्राईक प्राइस म्हणजे बोली लावू, ज्या प्राइस वरती बोली लावतो त्याला आपण म्हणतो स्ट्राईक प्राइस. क्लिअर आहे. जो दर चाललाय किंवा जो दर तुम्हाला बोली लावायचा आहे त्याला म्हटलं जातं स्ट्राईक प्राइस. त्याच्या लेफ्ट बाजू कॉल, याची राईट बाजू पुट. क्लिअर आहे. थोडक्यात आता आपण मगाचंच उदाहरण घेऊ. इथं नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो बँक निफ्टीचा इंडेक्स आहे किती आहे, किती चालला होता, 42,300. राईट हँड साइडला प्राइस दिसते बघा 42,300. मग इथं माझ्याकडे ऑप्शन आहे की इथून जाऊन मी 42,300चा कॉल का पुट. पुट ना, मार्केट खाली येणार आहे त्याच्यावरती लक्ष द्या. मार्केट खाली येणार आहे तर काय बाय करायचं आहे, पुट ऑप्शन ना, म्हणजे पी बाय करायचा आहे. मग इथून जाऊन मला कशावरती क्लिक करायला लागेल, 42,300च्या पुट ऑप्शन वरती जाऊन काय करायला लागेल, बाय करायला लागेल. इट इज क्लिअर. आता सेम गोष्ट आहे, मग हे मी करून पैसे कमवू शकतो. ह्याला म्हटलं जातं पीई बाईंग, ह्यालाच म्हटलं जातं ऑप्शन ट्रेडिंग. आता ह्याच्यापेक्षा उलटी गोष्ट, जर मला एखाद्या बँक निफ्टीचा स्टॉक जर वरती जाताना दिसतोय, कुठं जाताना, वरती जाताना दिसतोय म्हणजे बुलिश व्ह्यू आहे, बरोबर आहे. तर तिथं मला सीई ऑप्शन बाय करावा लागतो. कुठला ऑप्शन, सीई ऑप्शन बाय करावा लागतो. बघा मी कुठल्या साईडच्या पार्टीत आहे, बायर्सच्या. जर मार्केट खाली येणार आहे तर मी पुट ऑप्शन बाय करणार आणि मार्केट वरती जाणार आहे तर मी कॉल ऑप्शन बाय करणार. इट इज क्लिअर. मग इथं तुम्ही म्हणणार सर कुठून कॉल ऑप्शन बाय करायचा, इथं दिसतंय तुम्हाला 42,300 बोली लावण्याची प्राइस, त्या बाजूला कॉल दिसतंय, इकडची कॉल बाजू बाय करायची का, तर मार्केट बुलिश जाणार असेल तर, आणि पुट बाजू बाय करायची जर मार्केट बेरीज जाणार असेल तर. हे कुणाचं काम आहे, ऑप्शन बायर्सचं. येस ऑर नो. मग हे गोष्ट आपण सर्वांना समजली पाहिजे. आणखीन मी थोड्या वेळानं 2 मिनिटांनंतर पुन्हा तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय की आता हे करत असताना सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही मला विचारलं तर प्रायमरी गोष्ट आहे मित्रांनो, हा चार्ट जो आहे हा चार्ट अनालिसिस करता येणं गरजेचं आहे. ह्याला म्हटलं जातं इंडेक्स ऑप्शन. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि चौथा मिड कॅप निफ्टी, असे 4 इंडेक्स आहेत. त्याच्यावरती जे ट्रेडिंग केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, ऑप्शन इन अ इंडेक्स. आता सेम गोष्ट आहे, तुम्हाला माहित आहे रिलायन्सचा स्टॉक, तर तुम्हाला वाटलं रिलायन्सच्या स्टॉक मध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्ही रिलायन्सच्या स्टॉक मध्ये इथून ट्रेडिंग करू शकता, बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही कॅन्डलस्टिक वरती बघेल तर इथं तुम्हाला बुलिश पॅटर्न एक दिसतोय आणि या बुलिश पॅटर्न वरती इथं बाय केला जातो, इथं स्टॉप लॉस लावला जातो. तुम्ही मला विचारणार का बरं, तर इथं मला पॅटर्न दिसतोय बुलिश हरामी पॅटर्न दिसतोय आणि इथं बाय करणार आहे. आता माझ्याकडे चॉईस आहे की रिलायन्सचा इक्विटी स्टॉक मध्ये नाही बाय करायचं, मला रिलायन्सच्या कशामध्ये बाय करायचं आहे, ऑप्शन मध्ये. येस ऑर नो. मग इथून मी परत ऑप्शन चेन लावणार, ही रिलायन्सची पर्टिक्युलर ऑप्शन चेन आली, ही कुणाची आली, रिलायन्सची ऑप्शन चेन आली. इट इज क्लिअर. मग रिलायन्सच्या ऑप्शन चेन मध्ये सुद्धा सेम गोष्ट, जर रिलायन्सचा शेअर्स वरती जाताना दिसत होता, कुठे जाताना, वरती जाताना दिसत होता, तर मला काय बाय करायला पाहिजे, कॉल ऑप्शन बाय करायला पाहिजे. बुलिश बायर साइडला कॉल ऑप्शन इथून बाय करायला पाहिजे. आणि जर मला तेच जर रिलायन्सचा स्टॉक जर मला खाली जाताना दिसतोय तर मला काय करायला पाहिजे, पुट ऑप्शन बाय करायला पाहिजे. इट इज क्लिअर. दिस इज द बेसिक थिंग्स ज्या आहेत त्या गोष्टी आपल्या सर्वांना समजल्या पाहिजे. मी इथं माझी जी ऑथराइज वेबसाईट आहे hirainstitutes.com, त्या वेबसाईट वरती इथे खाली जर्नल सुद्धा ठेवलेलं आहे. जर्नल तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता, स्टुडंटचे रिव्ह्यू माझ्या बघू शकता. त्यानंतर जर तुम्ही बघाल तर हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे हिरा शेअर मार्केट. त्या पेज वरती जरी तुम्ही गेलात तरी या पेज वरती गेल्यानंतर जे काही चांगले चांगले चार्ट पॅटर्न वरती मी जे ट्रेड केलेत, ओके, ते ट्रेड सुद्धा मी इथं दाखवले, तुम्ही पाहू शकता. बघा, इफ यू चेक, इथं जो काही ट्रेड मी घेतलाय ब्रेकआउट पॅटर्न वरती वगैरे ते सगळं मी इथं दाखवण्याचं मी प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही ह्या चॅनलला सुद्धा फॉलो करून इंस्टाग्रामच्या तुम्ही ज्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. त्यासोबत जर तुम्ही बघाल तर गुगलला माझं 5 स्टार रेटिंग आहे. जर तुम्ही चेक कराल बेस्ट शेअर मार्केट इन पुणे तर पहिलं नाव आपलंच येतं, हिरा इन्स्टिट्यूट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. आपले 5 स्टार रेटिंग आहे, स्टुडंटचे रिव्ह्यू आहेत, हे सुद्धा तुम्ही बघू शकता. जेणेकरून मला एकच सांगायचं आहे
की जर तुम्ही इन अँड आउट गोष्टी जर शिकला शेअर मार्केटमध्ये तर त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली फायदा हा तुम्हाला होणार आहे. माझी मॉर्निंग बॅच उद्या सकाळी 10:30 वाजता चालू होते, 10:30 ते 12:30 सोमवार ते शुक्रवार, त्याची फी 5,000 रुपये आहे. आणि इव्हनिंग बॅच संध्याकाळी 7 ते 9 ही पुढच्या आठवड्यात चालू होते. त्यांना मॉर्निंग बॅच करणं शक्य आहे ते अगदी उद्या बॅच जॉईन करू शकतील. समजतंय? ज्याच्यामध्ये आपण इन अँड आउट बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत प्राइस ऍक्शन टेक्निकल या सर्व गोष्टी आपण कोर्समध्ये कव्हर करतो. आता इथे जर तुम्ही बघाल सो थोडक्यात पहिल्यांदा सी आणि पी हे बाय करण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा कॅन्डलस्टिक म्हणा, ऑप्शन चेन म्हणा, ऑप्शन ग्रिक्स म्हणा, प्रीमियम का कमी येतो, गॅरंटेड रिटर्न स्ट्रॅटेजी ऑप्शन मधल्या कुठल्या आहेत, ऑप्शन सेलिंग मधून कसा पैसा कमवला जातो, हे सुद्धा आपल्याला इथून समजून घेणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला जर समजायच्या असतील तर आपण आपला हिरा इन्स्टिट्यूट ऑफ वेल्थ मॅनेजमेंटचा कोर्स जो आहे तो आपण जॉईन करू शकता, जेणेकरून आपल्याला भविष्यात फायदा होऊ शकतो. नाउ आय एम कमिंग टू लास्ट स्लाइड्स ऑफ माय प्रेझेंटेशन. आता शेअर मार्केट म्हणलं की दोन्ही बाजू आहेत मित्रांनो, प्रॉफिट पण आहे आणि लॉस पण आहे. ही गोष्ट मला सांगावी लागेल शेवटी. शेअर मार्केट म्हणलं की प्रॉफिट पण आहे आणि लॉस पण आहे. ॲस्ट्रल पाईप ह्या कंपनीचा शेअर 2012ला 25 रुपये होता, आज तो 2000 रुपये आहे. 10 वर्षामध्ये शेअर 25चा किती झाला, 2000 झाला. रिलायन्स कॅपिटल कंपनीचा शेअर 2008ला 2900 रुपये होता, तो अगदी आज 10-12ला येऊन पोहोचलाय. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेणं गरजेची आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट पण आहे आणि लॉस पण आहे. मग तरी सुद्धा आपण प्रॉफिटेबल कसं बनवायचं, याच्यासाठी लॉंग टर्म साठी फंडामेंटल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे आणि ट्रेडिंग साठी टेक्निकल अनालिसिस शिकणं गरजेचं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. कारण जर मी चांगल्या 10 कंपन्या शोधल्या प्रॉपर फंडामेंटल अनालिसिस करून, तर मी म्हणत नाही 10च्या 10 प्रॉफिट मध्ये जातील, तर 10 पैकी 8 तरी जातील आणि 2 लॉस मध्ये गेला तरी ओव्हरऑल आपलं जे प्रॉफिट आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल. जेणेकरून आपल्या सर्वांना माहित असेल की आपण का बाय केलेत. इट इज क्लिअर. जर आपल्या ग्रुप सोबत जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आपल्याकडे झिरोधा अपस्टॉक आणि अलायन्स ब्लूची फ्री अकाउंट ओपनिंग आहे, डीमॅट अकाउंट. कारण शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायचं तर डीमॅट अकाउंट चालू करणं गरजेचं आहे. इव्हन आता आयपीओ चांगले येतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग चांगल्या कंपनींचे. ओके, त्याला जर तुम्हाला वाटत असेल की अप्लाय करायचं नाही करायचं, ओके, ज्यांचं डीमॅट अकाउंट आमच्याकडे आहे त्यांना आम्ही गाईड करतो की बाबा तुम्ही अप्लाय करा और एल्स करू नका. ज्यांना शेअर मार्केटमध्ये नाही ट्रेडिंग करायचं, फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे, बरोबर आहे, त्यांना सुद्धा आपण चांगल्या आयपीओ साठी गायडन्स देतो. इव्हन चांगल्या कंपन्यांचे 2017ला डीमार्टचा आयपीओ आला होता. इव्हन मागच्या 1-1.5 वर्षाखाली अदानी विल्मारचा आला होता. असे काही चांगले आयपीओ आहेत जे आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न देतात. ओके, सो तुम्ही जर आपल्याकडे डीमॅट अकाउंट काढलं तर तुम्हाला फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून मिळेल आणि हा बाकीच्या सर्व्हिसेसचा सुद्धा बेनिफिट मिळेल. इव्हन प्रीमियम मेंबरशिप जी आपली आहे चार्जेस त्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट मिळेल. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर युअर सक्सेसफुल ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट जर्नी इन फ्युचर फ्रॉम हिरा इन्स्टिट्यूट ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. थँक यू व्हेरी मच टू वन अँड ऑल.